घटना आहे महिकाची। एक 4 महिन्यांची चिमुरडी, नाव महिका, अजून बारशाचं असूही ओठावर टिकलेलं नव्हतं। रडण्याचं कारण समजायचं वयही झालं नव्हतं, तरी त्या चिमुकल्या जीवाला जगण्याचा अधिकार नाकारण्यात आला, तोही स्वतःच्या आईकडून। महिकाचा जन्म 2025च्या मध्यात झाला होता। तिची आई नेहा गोयल उच्च शिक्षित, दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून इंग्रजी साहित्याची पदवी घेतलेली। तिचं लग्न एका यशस्वी स्थानिक उद्योगपतीशी झालं होतं। घरात सर्व सुविधा, नोकर चाकर, पैसा, समाजात ओळख। महिका या जोडप्याचं पहिलं अपत्य। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आलेलं गर्भधारणा सहज झाली नव्हती। यासाठी IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, सरोगसी अशा अनेक वैद्यकीय प्रक्रिया यामध्ये नेहानं सहभाग घेतला होता। इंटरनेटवर याच विषयावर तिनं सतत सर्च केलं, डॉक्टरांना भेटी घेतल्या। या सगळ्या संघर्षानंतर जेव्हा गर्भधारणा झाली, तेव्हा ती पूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा क्षण होता। बाळ जन्माला येईपर्यंत सगळे काळजीपूर्वक वाट पाहत होते, पण बाळ झालं आणि सगळं बदलून गेलं। नेहानं महिकाच्या जन्मानंतर फेसबुकवर तिचे फोटो पोस्ट केलं होतं, माझं आयुष्य अशा कॅप्शनसह। फोटोमध्ये आई बाळाचं प्रेम स्पष्ट दिसायचं। समाजातील इतर महिलांसारखीच नेहा दिसत होती, मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, पण तिच्या हृदयात मात्र एक वादळ चालू होतं। ती मुलगी झाली म्हणून नैराश्यात गेली होती। पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं की कोणत्याही नातेवाईकांनी, पतीनं तिच्यावर मुलगा होण्यासाठी दबाव टाकला नव्हता। ही अपेक्षा तिची स्वतःचीच होती। तिनं स्वतःच्या मानसिकतेत ठरवलं होतं की तिचा अपत्य मुलगा असायला हवा होता। तीच समाजातील अपुरी आणि चुकीची पुरुषात सत्ताक धारणा तिच्या मनात ठसली होती की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, नाव टिकवणारा, कुटुंबाचा आधार, आणि महिका एक मुलगी, अपुरी, नकोशी। 19 ऑगस्ट रोजी नेहानं एकदा तिच्या 4 महिन्यांच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या दिवशी ती अपयशी ठरली। कोणालाही याचा संशय आला नाही। बाळाला मारण्याचं कारण कुणालाही उमगलं नव्हतं, कारण घरातील वातावरण सामान्य होतं। त्यानंतर 7 दिवस ती शांत राहिली, पण आतून एक भयंकर गुन्ह्याचं ती नियोजन करत होती। कोणालाही कल्पना नव्हती की जी स्त्री बाळाचे फोटो पोस्ट करत होती, तीच आता त्या बाळाला संपवण्याचा कट रचत होती। दुपारी साधारण 2 वाजले होते। बाहेर उन्हाची काहिली होती, पण घरात AC चालू होता, वातावरण गार, शांत। मात्र त्या शांततेत एका आईच्या मनात एक विध्वंसक वादळ उठत होतं। नेहा गोयलनं आपल्या 4 महिन्यांच्या चिमुरडीला महिकाला उचललं। ती नेहमीप्रमाणेच होती, नाजूक, कोवळी, अजून व्यवस्थित डोळे उघडून पाहण्याचीही वय नव्हतं। तिच्या बोटांच्या चिमुकल्या हालचाली, ओठांवरचं पानसट थेंब आणि अधूनमधून येणारं गुंग रडणं। ती काहीच समजू शकत नव्हती की तिची आई, जिच्या कुशीत ती सुरक्षित असते, तिचा मृत्यू घंटा ठरली आहे। नेहानं दार बंद केलं। बेडरूममध्ये दोघीच होत्या। खोलीमध्ये AC चालू होता, हलकासा आवाज यायचा, पण त्याच्या पार्श्वभूमीवर आता महिकाचं बिनधास्त बाळसुलभ हसू गुंजत होतं। नेहानं बाळाला हळूच आपल्या मांडीवर घेतलं। ती काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली। डोळ्यातून पाणी आलं होतं, कदाचित पश्चाताप, कदाचित अंतर्गत तडफड, किंवा फक्त क्षणिक भावनांचा विस्फोट, पण ते पाणी तिला रोखू शकलं नाही। ती उठली आणि हळूच स्वयंपाकघरात गेली। तिथं एका कोपऱ्यात ठेवलेला तीव्र धार असलेला चाकू उचलला, जणू त्यांच्यासोबत एखाद्या निर्णयाला उचललं गेलं होतं। नेहानं पुन्हा बेडरूममध्ये प्रवेश केला। महिका अजूनही खेळत होती, जशी तिच्या आईवर विश्वास टाकून शांत असते। नेहा तिच्या दिशेनं वळली आणि त्या निष्पाप जीवाच्या जवळ बसली। ती थरथरत होती, पण आत कुठंतरी तिला हे करणं गरजेचं आहे असं वाटत होतं। मुलगा हवा होता हा विचार तिच्या डोळ्यात आवाज करत होता। ही नाही, हिला नको, तिचं स्वतःचं मत, कोणत्याही दबावाशिवाय। महिकानं त्या क्षणी आईकडे पाहून हलके हसू देण्याचा प्रयत्न केला। अनोळखीपणाचा मागमूसही नव्हता। नेहानं डोळे मिटले, तिचा श्वास खोल गेला आणि एका क्षणात एका चाकूच्या एकाच फटक्यात तिनं महिकाचा गळा चिरला। एक लहानसा काप, पण महिकासाठी तो अखेरचा श्वास होता। बाळानं तडफडायला सुरुवात केली, पण त्या क्षणी नेहाच्या डोळ्यात घाबरलेली रडारड उमटली, पण हात थांबले नाहीत। महिकाचं शरीर झटपट थंड होत गेलं। तिच्या नखांनी आईचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, शेवटचा साक्षी भाव, आणि त्या नखांवरचं रक्त लागलं तेच पुढे नेहाच्या अटकेचा पुरावा ठरलं। ती खूप वेळ बघत राहिली, शांत, शून्यात नजर लावून। तिनं बाळाचं शरीर उचललं। बाळ आता ताठर झालं होतं, पण डोळे उघडे होते, आईकडे पाहणारे। ते डोळे कदाचित एकच प्रश्न विचारत होते, आई, मी काय केलं होतं?
बाळाला मारल्यानंतर नेहानं त्याचा मृतदेह घरातील एअर कंडिशनरच्या कॅबिनेटमध्ये लपवून ठेवला। त्यानंतर आपल्या खोलीत परत जाऊन ती रक्ताचे डाग पुसू लागली आणि काही वेळातच सगळ्यांसमोर आली बाळ हरवल्याची तक्रार करत। पोलीस बोलावले गेले। हरवलेली मुलगी म्हणून केस दाखल झाली, पण पोलिसांच्या अनुभवी नजरेत काहीतरी गडबड दिसू लागली। नेहाचं वर्तन अतिशय नियंत्रित होतं। तिचं दुःख बनावासारखं वाटत होतं। तिच्या चेहऱ्यावर दुःख, भीती, काळजी सगळं अभिनय होतं। पोलिसांनाही सुरुवातीला तीच खरी वाटली, पण तपास सुरू झाला आणि सत्य बाहेर येऊ लागलं। पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली। नेहा गोयलच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आलं। महिकाच्या नखांवर रक्ताचे डाग आढळले, तिच्या शेवटच्या झगड्याचे पुरावे। या आधारावर पोलिसांनी नेहाला संशयित म्हणून ताब्यात घेतलं। 2 आठवड्यानंतर चौकशीनंतर 27 ऑगस्टला पोलिसांनी तिच्या बेडरूमची तपासणी केली, तेव्हा बेडरूममधूनच स्वयंपाकघरातला एक चाकू जप्त करण्यात आला, महिकाच्या हत्येसाठी वापरलेला हत्यार। अतिरिक्त पोलीस उपायुक्त उत्तर राजेश कुमार मिल यांनी या संदर्भात माहिती दिली। त्यांनी सांगितले की नेहानं मुलगा व्हावा म्हणून स्वतःच्या मुलीची हत्या केली आणि ते हत्यार लपवून ठेवलं। नेहाच्या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, एक शिक्षित, सुसंस्कृत, संपन्न स्त्री ती स्वतःच्या मुलीला कशी मारू शकते? हा गुन्हा केवळ शारीरिक नव्हता, तो मानसिक विकृतीचा परिणाम होता। समाजात अजूनही मुलगा हवा या संकल्पनेची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत हे दाखवणारी ही घटना होती। नेहा गोयलचं कुटुंब तिला नाकारत नव्हतं, नवऱ्याचा तिनं उल्लेखही करत नव्हती, तिच्यावर कोणतंही बाहेरून दडपण नव्हतं, तरीही तिनं हे पाऊल उचललं। कदाचित ती मानसिक नैराश्यात होती, कदाचित तिच्या मनात संशयाच्या अपेक्षाचं भय होतं, पण कोणत्याही परिस्थितीत एका आईनं असं पाऊल उचलून समजणं न शकणार आहे। महिकाचा मृत्यू हे केवळ एका निष्पाप जीवाचं निधन नव्हतं, तो होता एका मातृत्वाच्या अपयशाचं दारुण चित्रण। आई म्हटलं की ती बाळासाठीचं प्रेम हे निशर्त अमर असतं, पण या प्रकरणानं समाजाला दाखवून दिलं की जर मानसिक विकृती, चुकीची अपेक्षा आणि आत्मकेंद्रित विचारसरणी यांनी डोकं वर काढलं तर आईचं काळीजही निर्दयी बनू शकतं। शास्त्री नगरच्या त्या घरात आता ना महिका आहे, ना तिचं हसू, ना तिचं रडणं, उरलंय ते फक्त एक प्रश्न। या घटनेतून आपण काय शिकावं? मुलगा किंवा मुलगी याचा फरक न करता प्रत्येक बाळाचं आयुष्य तितकंच मौल्यवान असतं। आई होणं म्हणजे केवळ जन्म देणं नव्हे, तर प्रेम, सुरक्षा आणि समर्पण देणं। लिंगभेद, समाजाच्या चुकीच्या अपेक्षा आणि मानसिक अडथळे यामुळे जर एका आईच्या हातूनच तिच्या मुलीचा जीव घेतला जात असेल, तर समाज म्हणून आपल्याला जागं होणं अत्यावश्यक आहे। मुलगा किंवा मुलगी यापेक्षा बाळ हेच सगळ्यात सुंदर असतं। त्याचा जीव घेताना आपण मानवतेचा खून करतो। कोणतंही मानसिक द्वंद्व असेल तर त्यावर बोलायला शिका। अडकून राहिलेलं दुःख अनेकदा हत्येचं कारण बनतं। स्त्रीनं जर स्त्रीभूण किंवा मुली विरोधात पाऊल उचललं तर आपण समानतेच्या स्वप्नांपासून फार दूर आहोत। प्रेम करा, स्वीकार करा आणि प्रत्येक जीवाचं अस्तित्व सन्मानानं जपा। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।